उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प। हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी, सैतवाडी रायभातगाव सफर आणि दाभोळ खाडी, मालदोली, परचुरी, फरारे, वेल्दूर, दाभोळ सफर, अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम, संलग्न शौचालय, स्नानगृह, डायनिंग हॉल, फिशिंग सुविधा, अप्पर डेक म्युझिक सिस्टीम, नैसर्गिक साधन संपत्ती सफर, शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय, मागणीनुसार पारंपरिक पदार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन, स्पीड बोट सुविधा, स्पीड बोट सफर आणि टुरिस्ट बस मधून करा रत्नागिरी दर्शन, दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन। हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील आंबेड डिंगणी रहदारीच्या रस्त्याने रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकीवर बिबट्यानं उडी मारल्याने दुचाकी घसरून दोघे जण जखमी झालेत। संगमेश्वर तालुक्यातील मंदार रहाटे, प्राजक्ता चव्हाण हे दोघे रेल्वे स्टेशनकडे जात होते। त्यावेळी शास्त्री पूल आंबेड ते डिंगणी या रस्त्याने पुढे जात असताना रस्त्याच्या जंगलमय भागात आल्यावर बिबट्याने अचानकपणे गर्द झाडीतून रस्त्यावर उडी मारली। त्यामुळे बिबट्याची धडक दुचाकीला बसून दुचाकी रस्त्यावर घसरून पडली। त्यानंतर बिबट्या बाजूच्या जंगलात पसार झाला, मात्र दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे देखील जखमी झाले। जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं संगमेश्वर शहर आणि परिसरात दर्शन देऊन दहशत निर्माण केली आहे। संगमेश्वर बाजारपेठेतील रस्त्याने कार घेऊन जात असताना सौरभ रसाळ यांच्या कारच्या कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता। त्यानंतर सौरभ यांच्या घरासमोरून कुत्र्याचं पिल्लू पळवून नेताना सुद्धा बिबट्या कॅमेऱ्यात सापडला होता। त्याशिवाय परिसरात रात्री आणि दिवसा देखील बिबट्यांचं दर्शन नागरिकांना होत आहे। त्यामुळे आज सकाळी 8च्या सुमारास आंबेड डिंगणी रस्त्यावर भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याने दुचाकीवर उडी मारल्याने दुचाकी घसरून दोघे जण जखमी झालेले आहेत। याची दखल वन खात्याने घ्यावी अशी मागणी वाढत आहे।